सगळ्यांना विनंती करतो की आपण उभे राहून सहकार्य करायचं आहे. उपस्थित असलेले सगळेच आपले मित्रमंडळी आप्तेष्ट आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जयघोष, राजाने दिलेला इतिहासाची साक्ष, आणि याच इतिहासाची आपण सगळेजण साक्षीदार आहोत. हे जीवन जगत असताना सुद्धा छत्रपतीने दिलेला हा मोठा कानमंत्र, निश्चयाचे महामेरू बहुत जणांशी आधारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण पाहत आहोत. दत्तगुरु आयुर्वेदिक प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांचे सर्व श्री मारुती प्रीतम एमडी आणि श्री श्रीकांत रगे CMD आणि संपूर्ण मान्यवर मंडळींच्या शुभास्ते या ठिकाणी हा प्रतिमा पूजनाचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला हा आपल्या सोबत असलेला मोठा श्वास आणि त्यांनी दिलेला आपल्यापर्यंत कानमंत्र. मॅडम सुद्धा या ठिकाणी या दीपक प्रज्वलनाची आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार आहेत. गौरव पनोरेकर यांची सुद्धा उपस्थिती या कार्यक्रमासाठी आहे. या कार्यक्रमाचे ट्रेनर म्हणून मान्य श्री सुधीर मोहिते SMS विंग अकॅडमी नॅशनल मोटिवेशनल ट्रेनर या कार्यक्रमाच्या रूपानं आपण सगळेजण पाहतोय. असं घेऊ काय? हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो, दत्तगुरु आयुर्वेदिक कंपनी आयुर्वेदिक हां, मी आपल्याला दत्तगुरु कंपनीविषयी फक्त आयुर्वेदिक प्रॉडक्ट काय काय आहेत, म्हणजे काय काय कंपनीनं आपल्याला वापरण्यासाठी तयार केलेलं आहे त्याविषयी फक्त मी माहिती सांगणार आहे. तर सुरुवातच करते, कारण कार्यक्रमाला आधीच वेळ झालेला आहे. त्यामुळे आता बाकीचं सगळं प्रास्ताविक पनोरेकर सरांनी सांगितलेलंच आहे. फक्त प्रॉडक्टविषयी मी माहिती देते. इथं सांगितलं का? दत्तगुरु आयुर्वेदिक कंपनीमध्ये जवळजवळ 25 आयुर्वेदिक प्रॉडक्ट हे आहेत. तर यामध्ये मूतखडा, नंतर नवीन प्रॉडक्ट स्त्रियांचे आजार, गर्भाशयाचे आजार, त्याच्यानंतर केसासाठी, नंतर सांध्यावरचे सगळे पूर्ण दिसत आहेत ते दाखवतो. एक प्रोडक्ट राहील असं हेमोशाविषयी सांगू काय? इकडे येते हे हिमोशा आहे ना, हे स्त्रियांच्या म्हणजे गर्भाशयाचं काम, ज्यांची मासिक पाळी वगैरे व्यवस्थित नसते त्यांच्यासाठी वापरलं तर चालते. त्याच्यानंतर वंधत्वासाठी तर ह्याचा एक म्हणजे एकदम चांगला गुण आहे. ब्रह्मास्त्र आहे हे तर म्हणजे पूर्ण आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग करतं आणि नंतर बॉडी डिटॉक्स झाल्यानंतर आपण निरोगीपणे काम म्हणजे आपली बॉडी निरोगी काम करू शकते. ब्रह्मास्त्राचं फक्त हे सकाळी फक्त गरम पाण्यातून घ्यायचं आहे, 2 वेळा घ्यायचं नाही आहे. हिमोशा आहे हे सकाळ दुपार संध्याकाळ 2-2 चमचे औषधाचा डोस आहे. त्या पद्धतीनं जर त्याचा वापर केला तर स्त्रियांच्यासाठी ते एक अत्यंत गुणकारी आणि 100% खात्रीशीर, म्हणजे मी स्वतः वापरलेलं आहे लाभार्थ्यांच्या पेशंटसाठी. तर त्याच्यामुळे रक्तस्राव होणे कमी येतं, नियमित पाळी येते आणि जर एखाद्याला म्हणजे स्त्रीला जर लवकर गर्भधारणा राहिली नसेल तर त्याच्यासाठी पण त्याचा चांगला उपयोग होतो. सर दुसरं प्रॉडक्ट दाखवा. अँटी एडिजन सायरप हे आहे. हे गुटखा, तंबाखू, नंतर दारू, तुम्हाला काही व्यसन आहे तर ते व्यसन बंद कर, म्हणजे त्याच्या व्यसनापासून थोडी म्हणजे लगेच काय ते एकाएकी बंद होत नाही आहे.
पण हळूहळू त्याचा वापर आपण केला तर ते बंद होऊ शकते. चरबी घट सायरप. शरीरावर चरबीच्या गाठी असतात, तर प्रत्येक म्हणजे पेशंट हा चरबीच्याच गाठी असतील असं पण नसते, कॅन्सरच्या पण गाठी असू शकतात. तर ते कोणत्याही प्रकारची गाठ असेल तर ती वितळण्यासाठी हे सायरप आपल्याला काम करते. दुसरं हे काय, आर्थोकेअर नावातच कळतंय की हाडांच्यासाठी वापरलं जातंय. आपल्या हाडामध्ये कुठले म्हणजे इंग्लिश औषधं घेतली तर तात्पुरतंच आपल्याला फरक पडतोय. तर हे आयुर्वेदिक औषध काय करतंय की सांध्यामध्ये जे वंगणासारखं काम करतंय आणि सांधे जे घट्ट एका ठिकाणी अवघडून असे हे झालेले असतात, सुटत नसतात आपल्याला पाय वगैरे, तर ते त्याच्यातील सांध्यातील जो मगज हा पदार्थ आहे तर तो म्हणजे आपलं गाडीला कसं वंगण घातल्यानंतर चाक ते असं व्यवस्थित फिरते ना, त्या पद्धतीनं त्याचं हे होते, आपल्या शरीरात ते काम करतं. त्याच्यामुळं आर्थोकेअर पण जबरदस्त रिझल्ट आहे त्याला. मी स्वतः हे सगळे प्रॉडक्ट कंपनीच्या सुरुवातीपासूनच मी काम करते आणि माझ्या OPDला मी हे सगळे प्रॉडक्ट वापरलेले आहेत. कुठल्याही प्रॉडक्टविषयी कुणीही तक्रार केलेली नाही. त्याचा जबरदस्त रिझल्ट आहे त्याला. शिलाजीत हे एका पाषाणापासून तयार केलेलं औषध आहे. शिलाजीत हे अगदी म्हणजे बॉडी ज्याला चालता येत नसेल तर अशा लोकांना सुद्धा तुम्ही शिलाजीत जर वापरली गोळी तर तो माणूस सुद्धा म्हणजे चालण्याचा प्रयत्न करू शकतोय. दुसरं सांग. दुसरं ठीक आहे, तेवढेच आहे. आता स्लाइड तेवढेच आहे. हे फॅट वॉश म्हणून आहे, ज्याचं वजन कमी करायला सांगितलेलं आहे डॉक्टरनी वगैरे असं, किंवा आपल्याला स्वतःला सुद्धा उठताना बसताना त्रास म्हणजे फॅट ज्यांना आहे भरपूर, तर ते हे मेटाबॉलिझम चांगलं करते. शरीराला जर एखाद्याच्या घाम वगैरे येत नसेल तर ते घाम पण आणून आपली बॉडी चरबी वितळण्यासाठी चांगल्या प्रकारे ह्याचा तर यूज चांगला आहे. आता म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे की इंग्लिश औषधाचा वापर हा सर्रास लोक आता कमी करत आहेत आणि आयुर्वेदिक औषधाकडं भरपूर कल त्यांचा वाढलेला आहे. ब्रह्मास्त्र वगैरे ही औषधं त्यांनी म्हणजे इथं काय ह्याच्यात हे केलं नाही. सांगणार आहे ते? बरं सांगते. पहिल्यासारखंच आता जुनं ते सोनं असा विषय आहे हा फक्त.